2019 साली राज्यात लोकसभा निवडणुका होतात. त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे पहाटेचा शपथविधी करतात. त्यानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या असलेल्या सोनिया दुहान या पुन्हा अनेक आमदारांना शरद पवारांकडे घेऊन येतात. मात्र आता या सोनिया दुहानच शरद पवारांची साथ सोडत आहेत. तर याला कारणीभूत ठरले ते म्हणजे सुप्रिया सुळे. पण खरंच सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे का? या सगळ्यावरती जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. सुप्रिया सुळे ही जिम्मेदार आहे. सुप्रिया सुळे फुटली नाही. सुप्रिया सुळे नसणार, अजित पवार आहे. शेवट एक हाताने वाजत नाही, दोघेही जबाबदार असणार आहेत. जे तर राष्ट्रवादी काँग्रेस जी फुटली आहे त्या फुटीला सुप्रिया सुळे जबाबदार आहे असं वाटतं? नाही, का असं वाटतं? कारण नाही का, आता त्यांची ती मुलगी आहे, ते तर त्यांनी त्याची परंपरा वंश तेच वाढवणार ना, ते त्याला कारणीभूत असू शकत नाही. आरोप करणार ना सर, का नाही करणार? त्यांना तिकडे जायला मिळालं त्यामुळे आरोप करणारच. सोनिया दुहान हे नाव सुद्धा चर्चेत होतं, धीरज शर्मा सुद्धा नाव चर्चेत होतं. ज्यावेळेला पहिल्यांदा राष्ट्रवादी फुटलेली होती फडणवीसांसोबत जेव्हा अजित पवार सरकार स्थापनेला झालं, बरोबर, त्यावेळेला या सोनिया दुहान, धीरज शर्मा यांनीच अनेक आमदार राष्ट्रवादीचे परत शरद पवारांकडे आणले होते. बरोबर. हे दोघे जण पुन्हा एकदा पक्षातून बाहेर पडले. त्यांना काहीतरी मिळाले असेल तिकडे, त्यामुळे ते फुटले असतील. बरं, पण एक सर्वसामान्य म्हणून काय वाटतं की राष्ट्रवादी फुटण्यामागे सुप्रिया सुळेंचा काही अर्थ? बिलकुल काहीच नाही. सुप्रिया सुळे नसणार, अजित पवार आहे. का असं वाटतं? कारण त्यांना ते मुख्यमंत्री पद भेटल्यामुळे त्यामुळे ते पक्षामध्ये गेले. सुप्रिया सुळेमुळे तसं झालं नाही आहे, शरद पवारमुळे ते सगळं झालेलं आहे. आणि त्यांना ते खाते मिळाल्यामुळे ते सगळे पक्ष सोडून दुसरा पक्ष तयार केला. राजकारण सध्या परिस्थिती बेकारच चाललेली आहे. कुठल्या दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना, त्यामुळे राजकारणामध्ये आजकाल भरोसा राहिलेच नाही, काही होऊ शकतं. असं नाही म्हणता येणार. कसं आहे, टाळे शेवट एक हाताने वाजत नाही, दोघेही जबाबदार असणार आहेत. आणि जे राष्ट्रवादी जी फुटली त्याला काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. जसं की भरपूर लोक आहेत राष्ट्रवादीमधले, त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याच्यामुळे कदाचित फुटले असेल की बाबा त्यांच्यामुळे अशा ईडी वगैरे ज्या संस्था आहेत त्यांच्या पाठीमागे लागल्या आहेत. कदाचित त्याच्यामुळे, त्या भीतीमुळे ते गेले असतील, पक्षांतर केलं असेल तिकडे. नाही, असं म्हणता येणार नाही ना सुप्रिया सुळे जबाबदार आहेत म्हणून. असं कसं बोलता येईल आपल्याला? नाही, मला नाही वाटत तसं. सुप्रिया सुळे फुटली नाही. असं का वाटतं तुम्हाला? त्यांची काही वेगळी कारणं असतील म्हणून. बाकी काय आपल्याला त्याच्या आतलं काय गोष्ट आहे ते माहीत नाही, पण सुप्रिया सुळेमुळे नाही फुटलेलं आहे. बरोबर. त्यांचं काय सेटलमेंट झालं असेल आतलं, त्यामुळे जात असतील. आतल्या गोष्टी कोणाला एवढ्या कळत नाही काय होतात, पब्लिकला तर नाहीच नाही. मग त्याच्यावरती आपण बोलणार कसं? शेवटी सुप्रिया सुळे ही जिम्मेदार है. क्यों है सर? इसलिए कि राष्ट्रवादी के शरद पवार जी के बाद में अगर वास्तव में जो उनका जो तो अजित पवार ही थे. अजित पवार बहुत टाइम से पहले से वो संभाल रहे थे. और ये जो सुप्रिया सुळे ये ज़्यादा 10 से 15 साल में, 10-12 साल में आए हैं. तो वास्तव में जो न्यूज़ है तो सर उसके जो वास्तव में जो उत्तराधिकारी है वो अजित पवार दादा ही है. और अजित पवार साहब आए, उसके साथ में जितने भी जो वरिष्ठ कार्य जो थे उनके नेता, वो उनके साथ में सब अलग है. उनको मालूम है कि सुप्रिया सुळे संभाल नहीं पाएगी, तो उनको मालूम है कि अपना जो भविष्य है वो अजित दादा पवार के साथ में है, इसलिए वो उनके साथ में आ गया. और उसका मुख्य कारण यही है क्योंकि शरद पवार सब ये चाहते हैं कि उनकी लड़की ये संभाले, और उनके ये पुत्री मोही के कारण ये पार्टी के टूट का कारण है. तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटीला सुप्रिया सुळे जबाबदार आहेत का, याबाबत आपण जनतेची मतं जाणून घेतली. काहींनी सुप्रिया सुळेंना जबाबदार ठरवलंय, तर काहींनी अजित पवार यांना जबाबदार ठरवलंय. पण तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही myMahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.